हर्षवर्धन सपकाळ बोलतायत, थेट जाऊयात. असतानाही विरोधी पक्ष नेता दिला जात नाही. त्यामुळे खालच्या आणि वरच्या सभागृहात दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव आहेत. मात्र लोकशाहीच्या नुसार हे भारताच्या संविधानाच्या नुसार कामकाज हा पुढे न्यायचं नाही, तर हम करे सो कायदा या अनुषंगानं हा रेटायचा आहे. देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीची बूज राखली पाहिजे, एवढा आव आणतात ते. तो आव आणत असताना जे संकेत आहेत आणि जो नियम आहे तो पाळला पाहिजे. विरोधी पक्ष नेता हा त्यांना देणं हा राजकीय धर्म आहे, हा राजधर्म आहे. मात्र या राजधर्मापासून देवेंद्र फडणवीस पळ काढत आहे. ही अशा स्वरूपामध्ये बोगस लाभार्थी दाखवणारे अधिकारी कोण होते, त्यांच्यावर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे. मागच्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी, आणि आता जी माहिती समोर येते त्याच्यामध्ये जवळपास 600 लोकांनी यासाठी अर्ज केलेला होता. मात्र केवळ 98 लोकांना हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. हा आकडा बघता तुम्हाला असं वाटत नाही हा खूप कमी आहे, किंवा मग प्रशासन सरकार देण्यामध्ये लोकांना प्रमाणपत्र कमी पडतंय? जातनिहाय जनगणना हा सर्वात आरक्षणाच्या मुद्द्यांवरचं सर्वात रामबाण अशा स्वरूपाचा इलाज आहे. मात्र जातनिहाय जनगणना न करता देवेंद्र फडणवीस हे जाती जातीत भांडणं लावतात आहे. वास्तविक पाहता मुंबईत आलेल्या मोर्चाच्या अनुषंगानं नेमकं काय झालं हे सरकारने सांगितलं पाहिजे. मात्र एकमेकांच्या जाती जाती धर्माधर्मात माणसात भांडणं लावायची आणि राज्य करायचं हे धोरण देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेलं आहे. थँक्यू. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी हर्षवर्धन सपकाळ माध्यमांशी संवाद साधत होते. जात न्याय जनगणना हा आरक्षणावर उत्तम उपाय असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.